सादर प्रणाम मित्रांनो, मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे। सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित बुद्ध धम्म गजलायन एपिसोड 50 मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला। या ग्रंथाचे मी मराठी गजलेमध्ये एक छोटासे रूपांतर करून एक छोटा प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म याबद्दल आपण ऐका। बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले, भाग 5। बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन उपभाग उपनिषदे आणि त्यांची शिकवण ऐका। उपनिषदाची शिकवण आता बुद्धाने तर वर्जित केली। उपनिषदांची शिकवण आता बुद्धाने तर वर्जित केली। कल्पकतेच्या सिद्धांताची कर्मकहाणी वंचित केली। उपनिषदाची शिकवण आता बुद्धाने तर वंचित केली। ब्रह्मा आणि आत्म्याचे का मानवतेने, ब्रह्मा आणि आत्म्याने का मानवतेची मुक्ती नाही। ब्रह्म सत्य हे आहे कैसे ढग प्रश्नांची संचित केली। उपनिषदांची शिकवण आता बुद्धाने तर वंचित केली। उपनिषदांचा वृक्ष पसारा वेदांताला मानत नाही। उपनिषदांचा वृक्ष पसारा वेदांताला मानत नाही। उपनिषदांची फलप्राप्ती ही अस्तित्वाने विचलित केली। उपनिषदांची शिकवण आता बुद्धाने तर वंचित केली। यज्ञ वालगा तुझ्याच पाशी या प्रश्नांचे उत्तर नाही। यज्ञ वालगा तुझ्याच पाशी या प्रश्नांचे उत्तर नाही। या ब्रह्माची या आत्म्याची गूढ अर्चना विफलित केली। उपनिषदाची शिकवण आता बुद्धाने तर वंचित केली। उपनिषदांची कल्पक रचना असत्य आहे असे मानले। उपनिषदांची कल्पक रचना असत्य आहे असे मानले। बुद्धाच्या या सिद्धांताने सम्यक दृष्टी सुरभित केली। उपनिषदाची शिकवण आता बुद्धाने तर वर्जित केली। कल्पकतेच्या सिद्धांताची कर्मकहाणी वंचित केली। मित्रांनो, उपनिषदे आणि त्यांची शिकवण या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा। आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल बघितलं नसेल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब्स करा। कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला अवश्य कळवा। आम्ही आपल्या सुधारणांचं पालन करू। आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार। नमो बुद्धाय। जय संविधान।